नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं NG मॅथ क्लास या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आपण महा TETसाठी अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण अशी प्रश्नपत्रिका पाहत असतो. याच्यामध्ये आपण कोणती प्रश्नपत्रिका पाहत असतो तर आतापर्यंत ज्या काही TET परीक्षा झाल्या आहेत, या TET परीक्षेमध्ये विचारलेले जे प्रश्न आहेत ते आपण या ठिकाणी पाहत असतो. मग आजचा आपला विषय कोणता आहे? परिसर अभ्यास म्हणजेच समाजशास्त्र. पेपर 1 साठी परिसर अभ्यास आहे, पेपर 2 साठी समाजशास्त्र आहे. परंतु दोन्हीचा अभ्यासक्रम काय आहे? सारखाच आहे. दोन्हीमधले विषय सारखेच आहेत, दोन्हीमधले घटक सारखेच आहेत आणि दोन्हीमध्ये विचारले जाणारे प्रश्न सुद्धा काय आहेत? सारखेच आहेत. ठीक आहे. मग या ठिकाणी पहिला प्रश्न बघा, रियासतकार या नावाने कोणाला ओळखले जाते? आता आपल्याला सरळ सरळ प्रश्न विचारला आहे की रियासतकार या नावाने कोणाला ओळखले जाते? मग ऑप्शन पहा, जदुनाथ सरकार, सुंदरनाथ सेन, गोविंद सरदेसाई, त्रिंबक शंकर शेजवलकर. मग यापैकी गोविंद सरदेसाई यांना रियासतकार या नावाने ओळखले जाते. गोविंद सखाराम सरदेसाई हे त्यांचं पूर्ण नाव आहे. त्याच्यानंतर इथं आपल्याला दुसरा प्रश्न विचारला जातो की गोविंद सरदेसाई यांना रियासतकार का म्हणतात? का म्हणतात तर त्यांनी मराठी रियासत हा ग्रंथ लिहिलेला आहे. मग मराठी रियासत हा ग्रंथ कशावरती आधारित आहे? तर मराठ्यांचा जे काही संग्राम आहे किंवा मराठ्यांचा जो काही इतिहास आहे त्या इतिहासावरती आधारित मराठी रियासत हा ग्रंथ आहे आणि त्यांनी हा ग्रंथ लिहिला म्हणून त्यांना रियासतकार असं म्हटलं जातं. ठीक आहे. मग तुम्हाला दोन्ही गोष्टी लक्षात ठेवायच्या. एक तर गोविंद सरदेसाई म्हणजे ते रियासतकार, त्यांना रियासतकार का म्हणतात तर त्यांनी मराठी रियासत हा ग्रंथ लिहिला. त्याचबरोबर त्यांनी मुसलमानी रियासत हाही ग्रंथ लिहिला आणि ब्रिटिशची रियासत हाही ग्रंथ त्यांनी लिहिलेला आहे. भारत सरकारने त्यांना पद्मभूषण पुरस्कार दिलाय, हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचंय. साल लक्षात ठेवायची गरज नाही, फक्त पुरस्कार भेटलाय हे लक्षात ठेवा. कोणता पुरस्कार भेटलाय? पद्मभूषण हा पुरस्कार भेटलाय. ठीक आहे. मग तुम्हाला तिन्ही गोष्टी काय करायच्या आहेत? परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या आहेत. याच्या आधी इथं असा प्रश्न विचारला होता की गोविंद सरदेसाई यांना रियासतकार म्हणून का ओळखलं जातं? तर का ओळखलं जातं? त्यांनी मराठी रियासत हे ग्रंथ लिहिलेला आहे म्हणून. ठीक आहे. म्हणजे दोन्ही प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये याच्या अगोदर विचारलेले आहेत. पुढचा प्रश्न बघा, 2 नंबरचा. दत्ताजी व जनकोजी शिंदे यांना उत्तरेत पाठवण्यात आले कारण? मग दत्ताजी शिंदे आणि जनकोजी शिंदे यांना उत्तरेत पाठवण्यात आलं होतं. मग त्याला कारण काय होतं? तर पंजाबवरील पकड घट्ट करणे आणि नजीब खानचे पारिपत्य करणे. हा नजीब खान कोण होता? तर हा रोहिल्यांचा पुढारी होता. लक्षात असू द्या, नजीब खान कोण होता? रोहिल्यांचा पुढारी होता. मग याचं पारिपत्य करण्यासाठी दत्ताजी शिंदे व जनकोजी शिंदे यांना उत्तरेत पाठवण्यात आलं होतं. ठीक आहे. मग या ठिकाणी एक महत्त्वाची लढाई झाली होती, ती म्हणजे बुराडी घाटची लढाई. खूप महत्त्वाचं आहे. बुराडी घाटची लढाई पानिपतच्या लढाईपेक्षाही महत्त्वाची आहे. ठीक आहे. पानिपतच्या लढाईची पार्श्वभूमी इथून तयार झाली होती. मग ही कधी झाली बघा? 10 जानेवारी 1760 ही लढाई झाली. कुठं झाली? दिल्लीजवळ यमुना नदीच्या तीरावर ही लढाई झाली. या लढाईमध्ये अब्दालीचे सैन्य आणि नजीब खानची फौज यांच्याशी लढताना दत्ताजी शिंदेंना गोळी लागली आणि ते धारातीर्थी पडले. म्हणजे दत्ताजी शिंदेंना वीरमरण या लढाईमध्ये आलं होतं. कोणत्या लढाईमध्ये? बुराडी घाटच्या लढाईमध्ये. मग तुम्हाला ही लढाई कधी झाली हे तारखेसहित लक्षात ठेवायचे, याच्यावरती प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, ही 1760 झाली आणि याच्या पुढच्याच वर्षी 1761 काय झालं? पानिपतची लढाई झाली. 14 जानेवारी 1761 आणि ही कधी? 10 जानेवारी 1760. दोन्ही फरक लक्षात ठेवा. पानिपत आणि ही बुराडी घाट हे जवळजवळचा प्रदेश आहे. त्याच प्रदेशामध्ये या दोन्ही लढाई झाल्या होत्या आणि याच लढाईमध्ये ज्यावेळेस दत्ताजी शिंदेंना गोळी लागली त्यावेळेस त्यांना तो जो नजीब खान रोहिला होता त्याचा एक मेव्हणा होता, त्याने प्रश्न विचारला होता, पटेल क्या और लढोगे? तेव्हा त्याला दत्ताजींनी उत्तर दिलं होतं, बचेंगे तो और भी लढेंगे. म्हणजे आज जे आपण वाक्य म्हणतो ना, बचेंगे तो और भी लढेंगे, मग हे वाक्य कोण बोललं होतं? दत्ताजी शिंदे म्हटले ते. कधी? त्यांना ज्यावेळेस या लढाईमध्ये गोळी लागली होती त्यावेळेस त्यांनी ही वाक्य म्हटली होती. ठीक आहे. पुढचा प्रश्न 3 नंबर. छत्रपती संभाजी महाराजांनी डॅश या ग्रंथाची रचना केली. काय विचारलं आपल्याला? छत्रपती संभाजी महाराजांनी कोणत्या ग्रंथाची रचना केली? मला माहिती आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, त्याच्यामुळे इथं काही सांगायची गरज नाही. कोणता ग्रंथ लिहिला होता त्यांनी? बुद्धभूषण हा ग्रंथ लिहिला होता. पण इथं दुसरा अजून एक प्रश्न विचारला जातो, तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणत्या भाषेमध्ये बुद्धभूषण हा ग्रंथ लिहिला? मग त्यांनी कोणत्या भाषेमध्ये हा ग्रंथ लिहिला होता? तर हा संस्कृत भाषेमध्ये लिहिला होता. त्याच्यानंतर अजून कितव्या वर्षी, वयाच्या कितव्या वर्षी छत्रपती संभाजी महाराजांनी बुद्धभूषण हा ग्रंथ लिहिला असाही प्रश्न विचारला जातो. मग कितव्या वर्षी लिहिला होता? वयाच्या फक्त 14व्या वर्षी लिहिला होता.
आणि या ग्रंथामध्ये त्यांनी कशावर मार्गदर्शन केलं होतं, तर राजकारण, राजाचे गुण आणि प्रशासन यावर त्यांनी मार्गदर्शन केलं होतं. म्हणजेच याला काय म्हणतात, राजनीतीपर ग्रंथ आहे असं म्हणतात. कशावरती आहे हा ग्रंथ, राजनीतीवर आधारित असा हा ग्रंथ आहे. हे पण लक्षात ठेवा, परीक्षेमध्ये विचारलेलं आहे की छत्रपती संभाजी महाराजांनी वयाच्या 14व्या वर्षी बुधभूषण हा ग्रंथ लिहिला, तो कशावर आधारित आहे. मग हा कशावरती आधारित आहे, तर हा राजनीतीवरती आधारित आहे. पुढचा प्रश्न पाहू. त्याच्या अगोदर या ठिकाणी बघा आपल्याला बाकीचे पर्याय होते बघा, आज्ञापत्र, शिवभारत, राजव्यवहार कोश, याच्यावरतीही आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेले आहेत. मग लक्षात ठेवा, आज्ञापत्र हा ग्रंथ कोणी लिहिला होता, तर हा रामचंद्र पंत अमात्य यांनी हा ग्रंथ लिहिला होता. आणि याच्यामध्ये कशाचं वर्णन आहे, तर मराठा साम्राज्याच्या राजनीतीचं वर्णन याच्यामध्ये केलेलं आहे. ठीक आहे, प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्याच्यानंतर शिवभारत, याच्यावरती ऑलरेडी प्रश्न विचारलेला आहे. मग शिवभारत हे कोणी लिहिलेलं आहे, तर हे कवी परमानंद यांनी लिहिलेलं आहे. ठीक आहे, कवी परमानंद. याच्यामध्ये काय आहे, तर हे छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र आहे. लक्षात ठेवा, याच्यावरती प्रश्न परीक्षेत विचारलेला आहे. त्याच्यानंतर राजव्यवहार कोश, तर हा काय केला होता, शिवाजी महाराजांच्या आज्ञेवरून रघुनाथ पंत हनुमंते यांनी लिहिला होता. कोणी लिहिला होता, रघुनाथ पंत हनुमंते. कधी लिहिला होता, ज्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं होतं त्या वर्षी. ठीक आहे, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळी केलं होतं. ठीक आहे. आणि याच्यामध्ये काय केलं होतं बघा, प्रशासनातील फारसी शब्दांना पर्यायी संस्कृत शब्द देण्यासाठी हा राजव्यवहार कोश त्यांनी त्या ठिकाणी निर्माण केला होता. पुढचा प्रश्न पाहण्या अगोदर एक छोटीशी पण अतिशय महत्त्वाची अशी सूचना. मित्रांनो, आपण TET परीक्षेसाठी अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण अशी टेस्ट सिरीज या ठिकाणी सुरू केलेली आहे. आपल्या टेस्ट सिरीजचं वैशिष्ट्य की या ठिकाणी ही तुमच्या संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित असेल. म्हणजे याच्यामध्ये तुमचा TETच्या संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित अशी आपली ही महाराष्ट्रातील एकमेव टेस्ट सिरीज असणार आहे. या टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला काय भेटेल, तर 10 टेस्ट पेपर भेटतील. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं, तुम्हाला आतापर्यंत झालेल्या TETच्या सर्व प्रश्नपत्रिका तुम्हाला या ठिकाणी भेटतील. आणि त्यासुद्धा कशा भेटतील, तर उत्तरासहित, म्हणजे उत्तर सूचीसहित तुम्हाला या ठिकाणी आतापर्यंत जेवढ्या काही TET परीक्षा झाल्या त्या सगळ्या प्रश्नपत्रिका तुम्हाला या ठिकाणी दिल्या जातील. ठीक आहे. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं, तुम्हाला फ्रीमध्ये अतिशय IMP अशा नोट्स दिल्या जातील. मग यामध्ये कोणकोणत्या विषयाच्या नोट्स असतील, मराठी असेल, हिंदी असेल, ज्यांना इंग्रजी घ्यायची त्यांच्यासाठी इंग्रजी असेल, गणित बुद्धिमत्ता असेल, इतिहास असेल, भूगोल असेल आणि मानसशास्त्राच्या सुद्धा अतिशय IMP अशा नोट्स तुम्हाला या ठिकाणी दिल्या जातील. ठीक आहे. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं, इयत्ता 4थी ते 8वीच्या सुद्धा तुम्हाला नोट्स दिल्या जातील. मग यामध्ये कोणते विषय असतील, इतिहास असेल, भूगोल असेल, राज्यशास्त्र असेल, विज्ञान असेल, ह्या सगळ्या विषयांच्या नोट्स तुम्हाला या ठिकाणी दिल्या जातील. मग जर तुम्ही परीक्षेमध्ये फक्त आपण पाठवलेल्या मटेरियलचा जर अभ्यास केला तरी तुम्ही परीक्षेमध्ये 100पेक्षा जास्त मार्क या ठिकाणी काय सहज घेऊ शकता. म्हणजे एवढाच अभ्यास जर तुम्ही केला तरी तुम्ही पहिल्याच प्रयत्नामध्ये TET परीक्षा पास होऊ शकता. ठीक आहे. मग ह्या सगळ्यांची किंमत किती आहे, तर फक्त 200 रुपये किंमत आहे. परंतु त्याच्यामध्ये सुद्धा विद्यार्थ्याच्या मागणीस्तव आपली ऑफर चालू आहे. जर तुम्ही ऑफरनुसार जर आज तुम्ही आपली टेस्ट सिरीज घेतली तर ही तुम्हाला फक्त आणि फक्त 139 रुपयाला तुम्हाला ही टेस्ट सिरीज पडेल. मग हे 139 रुपये तुम्हाला कुठं पाठवायचे, तर आपला गुगल पेला नंबर आहे, फोनपेला नंबर आहे 9689141630. म्हणजे तुमच्याकडचे गुगल पे आहे, फोनपे आहे, त्या नंबरवरून काय करायचं, 9689141630. आपला या नंबरवरती काय करायचं, तुम्हाला 139 रुपये पाठवायचे आहेत. आणि तुम्ही जे पैसे पाठवले त्याचा एक काय करायचा आहे, स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि तो स्क्रीनशॉट मला व्हॉट्सॲपला टाकायचा आहे. व्हॉट्सॲपला सुद्धा आपला कोणता नंबर आहे, तर 9689141630 हाच आपला व्हॉट्सॲप नंबर आहे. याच्यावरती तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. त्याच्यानंतर बऱ्याच लोकांना फोनपे, गुगल पेवरती पैसे टाकण्यासाठी म्हणजे नंबर चुकण्याची शक्यता वाटते, भीती वाटते. तर तुम्ही मला जर मेसेज केला की सर स्कॅनर पाठवा, तर तुम्हाला त्या ठिकाणी व्हॉट्सॲपवरती स्कॅनरचा फोटो पाठवला जाईल. त्या स्कॅनरवरतीही तुम्ही पैसे या ठिकाणी मला पाठवू शकता. स्कॅनरवरती पैसे पाठवणं काय असतंय, सोपं असतंय, सुरक्षित असतंय. म्हणजे पैसे चुकून दुसऱ्या कुणाला जाण्याची भीती या ठिकाणी राहत नाही. ठीक आहे. मग तुमचा मला व्हॉट्सॲपला स्क्रीनशॉट मिळाल्याबरोबर तुम्हाला 5 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला व्हॉट्सॲपला संपूर्ण स्टडी मटेरियल या ठिकाणी तुम्हाला पाठवलं जाईल. ठीक आहे. पुढचा प्रश्न 5 नंबर, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी देवदासी प्रथेविरुद्ध परिषद भरवली. आता इथं काय पाहिजे बघा,
महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी डॅश डॅश येथे देवदासी प्रथेविरुद्ध परिषद भरवली, असा आपला प्रश्न आहे. इथं डॅश डॅश द्यायचं राहिलं, ठीक आहे. इथं काय आहे, डॅश डॅश आहे, ठीक आहे. त्यांनी काही फरक पडत नाही प्रश्नाला, प्रश्न कळाला आपल्याला, ठीक आहे. मग कुठं भरली होती ही परिषद? त्यांनी मुंबई या ठिकाणी भरली होती. आता इथं दुसरा प्रश्न असा विचारला जाऊ शकतो की खालीलपैकी कोणी मुंबई या ठिकाणी देवदासी प्रथेविरुद्ध परिषद भरवली होती? मग ती कोणी भरवली होती? महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, ज्यांना आपण वीरा शिंदे म्हणतो त्यांना, ठीक आहे, त्यांनी. त्याच्यानंतर अजून एक प्रश्न विचारला जाऊ शकतो की महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी देवदासी प्रथेविरुद्ध मुंबई या ठिकाणी कधी परिषद भरवली? मग त्यांनी ती कधी भरवली होती? तर ती 1917ला भरवली होती. त्याच्यानंतर अजून पुढचा तिसरा प्रश्न असा असू शकतो की 1917ला मुंबई या ठिकाणी भरलेल्या देवदासी प्रथेविरुद्धच्या परिषदेचं अध्यक्ष कोण होतं? मग या परिषदेचे अध्यक्ष कोण होते? तर सयाजीराव गायकवाड हे अध्यक्ष होते. सयाजीराव गायकवाड कोण होते? तर हे बडोदा संस्थानचे कोण होते? राजे होते, ठीक आहे. आणि ह्या परिषदेचा उद्देश काय होता? तर हिंदू धर्मातील अनिष्ट अशा देवदासी प्रथेचे उच्चाटन करणे आणि समाजात त्याविषयी जनजागृती करणे हा या परिषदेचा मुख्य उद्देश होता, ठीक आहे. महत्त्वाचा आहे, परीक्षेत प्रश्न विचारलेला आहे. याच्या अगोदर प्रश्न आलाय म्हणजे पुढेही प्रश्न याच्यावरती आपल्याला विचारला जाऊ शकतो, म्हणून हे काय आहे, महत्त्वाचं आहे. पुढचा प्रश्न 6 नंबर. पुढचा प्रश्न पाहण्या अगोदर मित्रांनो, आपण एवढी मेहनत घेत असतो तरी पण आपल्या व्हिडिओला काय खूप कमी लाईक येत आहेत. मग जर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहताय, व्हिडिओ तुम्हाला आवडत आहे, तर प्लीज एक लाईक करा. लाईक करणं अगदी मोफत आहे. तुम्हालाही लाईक करायला काही पैसे लागत नाहीत आणि तुम्ही लाईक केल्यावर मलाही काही पैसे भेटत नाहीत. फक्त काय होतं, एक समाधान भेटतं की चला बा भरपूर लोकांना आपला व्हिडिओ आवडत आहे असं आपल्याला समाधान भेटतं, ठीक आहे. त्याचबरोबर तुमच्याकडे जे काही शैक्षणिक ग्रुप असतील त्याच्यावरती जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल ना तर शेअर करा. व्हिडिओ आवडत नसेल, तुम्हाला वाटतं व हे व्हिडिओ काही कामाचा नाही, तर पाठवू नका. पण जर तुम्हाला वाटतंय की ह्या व्हिडिओमधून माझा परीक्षेमध्ये 100% फायदा होईल आणि जसा माझा फायदा होईल तसा इतराचाही फायदा व्हावा असं जर वाटत असेल तर नक्कीच हा आपला व्हिडिओ तुमच्याकडे असणाऱ्या ग्रुपला तुम्ही शेअर करू शकता, पाठवू शकता. त्याच्यानंतर बऱ्याच जणांचे मेसेज येतात की सर तुमचा हा जो नवीन व्हिडिओ येतात किंवा लेक्चर येतात त्याचा आम्हाला नोटिफिकेशन येत नाही किंवा माहिती पडत नाही. मग त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल. आता हे सबस्क्राईब करायला काय आहे, मोफत असतंय. सबस्क्राईब सुद्धा काय असतंय, मोफत असतंय. तिथं खाली सबस्क्राईब बटन असेल त्याच्यावरती क्लिक करा, सबस्क्राईब होऊन जातं. तुम्हाला सबस्क्राईब जर केलं तर जसा आपला व्हिडिओ पडेल तसा तुमच्या मोबाईलवरती नोटिफिकेशन पडेल की सरांचा व्हिडिओ आला आहे म्हणून, ठीक आहे. महत्त्वाचा प्रश्न, अहमदनगर जवळील भातवडीची प्रसिद्ध लढाई कोणाकोणात झाली? खूप महत्त्वाची लढाई. भातवडीची प्रसिद्ध लढाई कोणाकोणामध्ये झाली असं आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. मग भातवडीची प्रसिद्ध लढाई कोणामध्ये झाली होती? निजामशहा आणि आदिलशाह यांच्यामध्ये ही लढाई झाली होती, ठीक आहे. निजामशाह आणि आदिलशाह यांच्यामध्ये लढाई झाली होती. त्याच्यानंतर प्रश्न विचारला जाऊ शकतो की ही भातवडीची प्रसिद्ध लढाई कधी झाली? तर ही कधी झाली? 1624ला झाली. खूप महत्त्वाची लढाई आहे. याच्यावरती वारंवार प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेले आहेत. का तर या लढाईमध्ये शहाजी राजांचे छोटे बंधू शरीफजी भोसले यांना वीरमरण आलं होतं, ठीक आहे. मग लक्षात ठेवायचं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे चुलते शरीफजी भोसले हे ह्या भातवडीच्या लढाईमध्ये मृत्युमुखी पडले होते किंवा त्यांना त्या ठिकाणी वीरमरण आलं होतं, ठीक आहे. ही त्याच्यामुळे लढाई महत्त्वाची आहे. आणि त्याच्यानंतर अजून महत्त्वाची काय आहे तर या लढाईमध्ये निजामशाहीचा विजय झाला होता, परंतु या विजयामध्ये सगळ्यात जास्त वाटा कोणाचा होता तर तो शहाजी राजांचा होता. कोणाचा होता? शहाजी राजांचा होता. आणि त्याच्यामुळे या विजयानंतर दख्खनच्या राजकारणामध्ये काय झालं होतं, शहाजी राजांचं महत्त्व प्रचंड वाढलं होतं आणि त्यांना अद्वितीय योद्धा म्हणून ओळखलं जात होतं. म्हणजे किती महत्त्वाची लढाई होती. ह्या लढाईमुळेच काय झालं, शहाजी राजांचं दख्खनच्या राजकारणातील महत्त्व प्रचंड वाढलं आणि त्यांना काय म्हणून ओळखलं जाऊ लागलं, अद्वितीय योद्धा म्हणून त्यांना ओळखलं जाऊ लागलं. अजून एक महत्त्वाचं, इथं शहाजी राजांनी असा गनिमी-कावा केला होता. भातवाडीचा तलाव आहे जे अहिल्यानगरच्या परिसरामध्ये राहणारे लोक आहेत, अहमदनगरच्या परिसरामध्ये त्यांना माहिती आहे. भातवाडी या ठिकाणी काय एक तलाव आहे आणि या ठिकाणी ह्या आदिलशाहीचं सैन्य आणि या आदिलशाहीला पाठिंबा कोणी दिला होता, मुघल. म्हणजे आदिलशाही आणि मुघलशाही या दोघांचं एकत्रित सैन्य होतं त्या ठिकाणी, ठीक आहे. आणि हे सैन्य तलावाच्या खाली थाटामाटामध्ये त्यांनी त्या ठिकाणी त्यांचे ते मंडप वगैरे तंबू लावून ते बसलेले होते किंवा त्यांनी तिथं मुक्काम तळ ठोकलेला होता.
आणि मग शहाजीराजे आणि निजामशहाचा जो सेनापती होता मलिक अंबर. कोण? मलिक अंबर. याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारला जातो. कोण होता सेनापती? मलिक अंबर होता. या दोघांनी काय केलं? मलिक अंबर आणि शहाजीराजेंनी काय केलं? त्या तलावाची रात्रीत काय केली? भिंत फोडली आणि ते पाणी त्यांच्या छावणीत सोडून दिलं. कोणाच्या छावणीमध्ये? आदिलशाह आणि मुघलांच्या सैन्याच्या छावणीमध्ये ते पाणी सोडून दिलं. पाणी सुटल्यामुळे तो परिसर संपूर्ण ओला झाला, त्या ठिकाणी चिखल झाला आणि मग यांच्या सैन्यातले जे काही हत्ती होते, जे रथ होते, घोडदळ होतं, त्यांना त्या चिखलामध्ये पळता आलं नाही आणि मग यांनी त्यांना ताणून ताणून मारलं, असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया. 7 नंबर. शिवाजी महाराजांनी कान्होजी जेधेंना त्यांनी औषधोपचारात कोणतीही हयगय करू नये असे सांगितले, हे डॅश डॅश गुणाचे उदाहरण आहे. आता या ठिकाणी बघा, प्रश्न आपल्याला इतिहासातला दिला आहे आणि पुन्हा खाली विचारलंय की हे कोणत्या गुणाचं उदाहरण आहे असं आपल्याला विचारलंय. मग हे कोणत्या गुणाचं उदाहरण आहे? तर हे संघटन चातुर्य या गुणाचं उदाहरण आहे. कारण बघा, कान्होजी जेधे ज्यावेळेस आजारी होते त्यावेळेस महाराजांनी त्यांना काय म्हटलं की त्यांनी औषधोपचारात कोणतीही हयगय करू नये. आणि याच्या पुढे एक वाक्य होतं, खर्चाची कुठलीही चिंता करू नये. हे आपल्याला इथं विचारलं नाही, पण त्याच्या पुढे ते वाक्य होतं की औषध उपचारात कोणतीही हयगय करू नये आणि खर्चाची कोणतीही चिंता करू नये असं होतं. मग याच्यामधून काय दिसतं? तर संघटन चातुर्य दिसतं की छत्रपती शिवाजी महाराज हे काय करत होते? आपल्या सहकाऱ्यांची, आपल्यासाठी लढणाऱ्या मावळ्यांची, आपल्या सरदारांची काय करत होते? खूप काळजी घेत होते. आणि मग त्याच्यातून त्यांचं काय होतं? संघटन कौशल्य या ठिकाणी दिसून येतं. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा बाकीचे ऑप्शन बघा, रयतेची काळजी आहे, सहिष्णू धोरण आहे, स्वातंत्र्याची प्रेरणा आहे. मग रयतेची काळजी कशामधून दिसून येते बघा? तर त्यांनी सांगितलं, त्यांचं एक वाक्य होतं, शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठालाही हात लावू नका असा कडक आदेश काय केला होता? त्यांनी सैन्याला दिला होता. मग याच्यातून काय दिसून येतं? रयतेची काळजी दिसून येते. त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचं सहिष्णू धोरण कशातून दिसून येतं? तर त्यांनी आपल्या सैन्याला काय सांगितलं होतं की शत्रूंच्या स्त्रियांचा आदर करणे आणि इतर धर्माच्या प्रार्थना स्थळांना धक्का न लावण्याचे आदेश त्यांनी आपल्या सैन्याला दिले होते. त्याच्यानंतर स्वातंत्र्याची प्रेरणा बघा, त्यांचं वाक्य होतं, हे राज्य व्हावे ही तो स्त्रींची इच्छा. मग याच्यामुळे लोकांमध्ये काय झाली? स्वराज्य निर्माण करण्याची प्रेरणा निर्माण झाली. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया. 8 नंबर. याने, आता बघा 8 नंबरमध्ये इथं पहिलं वाक्य दिलंय, याने जसवंत सिंहाचा अल्पवयीन मुलगा अजित सिंह याला गादीवर बसवले. दुसरं वाक्य दिलंय, याचा प्रतिकार मोडून काढण्यासाठी औरंगजेबाने राजपुत्र अकबर याला मारवाडमध्ये पाठवले. आणि पुढं दिलं आपल्याला, वरील वर्णन कोणाचं आहे? मग हे वर्णन कोणाचं आहे? तर हे दुर्गादास राठोडचं आहे. खूप महत्वाचं आहे दुर्गादास राठोडचं. ठीक आहे. मग लक्षात ठेवायचं, मारवाडचे जे महाराज होते जसवंत सिंह, मारवाडचे महाराज कोण? जसवंत सिंह. यांच्या मृत्यूनंतर औरंगजेबाला काय करायचं होतं की हे मारवाडचं राज्य आपल्या राज्यामध्ये खालसा करायचं होतं, म्हणजे आपल्या ताब्यामध्ये घ्यायचं होतं. परंतु जसवंत सिंहाचे निष्ठावंत सरदार कोण होते? निष्ठावंत सरदार दुर्गादास राठोड यांनी काय केलं? जसवंत सिंहाचा अल्पवयीन मुलगा अजित सिंह याला वाचवलं आणि त्याला काय केलं? मारवाडच्या गादीवर बसून त्याचं रक्षण केलं. मग दुर्गादास राठोड यांनी मुघलांशी जो काही संघर्ष केला त्या संघर्षाला काय म्हटलं जातं? तर मारवाडचे स्वातंत्र्य युद्ध असं म्हटलं जातं. ठीक आहे. जसा मराठ्यांचा रणसंग्राम आहे तसं काय आहे? मारवाडचं स्वातंत्र्य युद्ध आहे. हे कुणी लढलं? दुर्गादास राठोड यांनी. ठीक आहे. पुढचा प्रश्न 9 नंबर. न्यायमूर्ती रानडे, डॉक्टर भांडारकर, न्यायमूर्ती तेलंग, आत्माराम पांडुरंग तरखडकर हे डॅश डॅश नेते होते. मग हे कोणत्या समाजाचे नेते होते? तर हे सगळे प्रार्थना समाजाचे नेते होते. कोण कोण बघा? न्यायमूर्ती रानडे, डॉक्टर भांडारकर, न्यायमूर्ती तेलंग आणि आत्माराम पांडुरंग तरखडकर. मग लक्षात ठेवायचंय, प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली असा प्रश्न विचारला जातो. मग कोणी केली होती? तर ही आत्माराम पांडुरंग तरखडकर. आत्माराम पांडुरंग तरखडकर यांनी काय केली होती? प्रार्थना समाजाची स्थापना केली होती. कधी? 31 मार्च 1867. लक्षात ठेवा. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा ब्राह्मो समाज, आपण काल पण सांगितलं होतं तुम्हाला मी, ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली होती? राजाराम मोहन रॉय यांनी केली होती. कधी केली होती? 1828 केली होती. ठीक आहे. त्याच्यानंतर आर्य समाज याची स्थापना कोणी केली होती? स्वामी दयानंद सरस्वती यांनी. कधी केली होती? 1875 मध्ये. आणि सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली होती? महात्मा फुले यांनी केली होती. कधी? 1873 मध्ये. त्याच्यानंतर ह्या सगळ्या संस्थेची स्थापना कुठं झाली हे लक्षात ठेवायचं. ब्राह्मो समाज कुठं झाला होता? कलकत्ता या ठिकाणी झाला होता. ठीक आहे. कलकत्ता. आर्य समाजाची स्थापना कुठं झाली होती? आपल्या मुंबईमध्ये.
त्याच्यानंतर सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा फुलेंनी कुठे केली होती, तर ती पुणे या ठिकाणी केली होती. हे पण लक्षात ठेवा, याच्यावरती सुद्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेले आहेत. 10 नंबर, प्राध्यापक एन जी रंगा यांच्या पुढाकाराने या संस्थेची स्थापना झाली. मग एन जी रंगा यांच्या पुढाकाराने कोणत्या संस्थेची स्थापना झाली होती, तर ती अखिल भारतीय किसान सभेची स्थापना झाली होती. दुसरा प्रश्न विचारला जातो की अखिल भारतीय किसान सभेची स्थापना कधी झाली, मग ती कधी झाली, 1936 मध्ये. कुठं झाली, तर ती लखनौ या ठिकाणी. दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत, परीक्षेत विचारलेल्या आहेत, कधी झाली आणि कुठे झाली. ठीक आहे. त्याच्यानंतर या सभेचे प्रमुख किंवा पहिले अध्यक्ष कोण होते, तर ते स्वामी सहजानंद सरस्वती हे अध्यक्ष होते. आणि सचिव कोण होते या संघटनेचे सचिव, तर ते होते प्राध्यापक एन जी रंगा. ठीक आहे. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 11, झुंजार माची व बुदला माची कोणत्या गडावरील माच्या आहेत. कोणती, झुंजार माची आणि बुदला माची ह्या माच्या कोणत्या गडावर आहे असं विचारलंय. मग ह्या कोणत्या गडावरील माच्या आहेत, तर ह्या राजगडावरील माच्या आहेत. राजगड हा काय होती, तर ही स्वराज्याची पहिली राजधानी होती, लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि या किल्ल्यावरती प्रमुख अशा एकूण 3 माच्या आहेत. किती माच्या आहेत, 3. कोणकोणत्या, झुंजार माची, बुदला माची आणि पद्मावती माची. ठीक आहे. तिन्ही महत्त्वाच्या आहेत, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची तुम्हाला, जो काही तोरणा किल्ला आहे, ह्या तोरणा किल्ल्यावरती सुद्धा झुंजार माची आणि कोकण माची होती. ठीक आहे. रायगडावरती कोणता, बघा, होळीचा माळ आहे, टकमक टोक आहे आणि हिरकणी टोक आहे. म्हणजे कोणत्या किल्ल्यावरती काय आहे किंवा कोणत्या किल्ल्याचं काय वैशिष्ट्य आहे हे लक्षात ठेवा. प्रतापगडावरती काय आहे, तर प्रतापगडावरील बाले किल्ला आहे. आणि याच प्रतापगडाच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराजांनी काय केला होता, अफजल खानाचा वध केला होता. ठीक आहे. पुढचा प्रश्न 12 नंबर, निराश्रित सेवा सदनची स्थापना कोणी केली. निराश्रित सेवा सदन याची स्थापना कोणी केली होती, तर ही जनाक्का शिंदे किंवा जनाक्काबाई शिंदे यांनी केली होती. आणि ह्या कोण होत्या जनाक्काबाई शिंदे, तर ह्या महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या बहीण होत्या, हे लक्षात असू दे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, आता हे काय आहे, निराश्रित सेवा सदन आहे. आणि जर फक्त सेवा सदन विचारलं तर सेवा सदनची स्थापना कोणी केली होती, रमाबाई रानडे यांनी. फरक लक्षात ठेवा, निराश्रित सेवा सदन आलं तर जनाक्का शिंदे आणि फक्त सेवा सदन आलं तर रमाबाई रानडे. त्याच्यानंतर पंडिता रमाबाईंनी कशाची स्थापना केली होती, तर शारदा सदन असेल, मुक्ती सदन असेल. ठीक आहे. सावित्रीबाई फुलेंनी बालहत्या प्रतिबंधक गृहाची, सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांनी बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली होती. पुढचा प्रश्न 13 नंबर, अंबरनाथचे शिवमंदिर डॅश यांनी बांधलं. मग अंबरनाथचं शिवमंदिर हे कोणी बांधलं होतं, तर हे शिलाहार राजांनी बांधलं होतं. मग लक्षात ठेवा, शिलाहार राजांनी काय काय बांधलं होतं बघा, अंबरनाथचं मंदिर बांधलं होतं. त्याच्यानंतर कोल्हापूरचं जे काही महालक्ष्मी मंदिर आहे, या महालक्ष्मी मंदिराचा काही भाग सुद्धा त्यांनी बांधला होता. आणि कोकणातली अनेक मंदिरं त्यांनी बांधली होती. ठीक आहे. त्याच्यानंतर यादवांनी काय केलं होतं बघा, यादवांचा सेनापती होता हेमाड. मग ह्या हेमाडपंथी शैलीतले मंदिरं त्यांनी, हिमाद्री हा त्यांचा काय होता, सेनापती होता. मग त्यांनी हेमाडपंथी शैलीतले मंदिर आहेत. मग याच्यातलं सगळ्यात महत्त्वाचं पाहिलं तर सिन्नरचं गोंदेश्वर मंदिर. ठीक आहे. त्याच्यानंतर राष्ट्रकूटांनी काय बांधलं होतं, तर वेरूळ येथील जगप्रसिद्ध कैलास मंदिर हे राष्ट्रकूटांनी बांधलं होतं. वाकाटकांनी काय केलं होतं, तर अजिंठा लेण्यातील महत्त्वाचं चित्रकाम आणि कोरीव काम हे वाकाटक काळामध्ये झालेलं आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न 14 नंबर, तोरणा किल्ला पुण्याच्या डॅश किमी आहे. तर तोरणा किल्ला पुण्याच्या डॅश दिशेला आहे असं आपल्याला विचारलंय. मग पुण्याच्या कोणत्या दिशेला आहे, नैऋत्य दिशेला आहे. आणि हा किती किलोमीटर आहे हाही प्रश्न विचारलेला आहे. मग हा किती, पुण्यापासून 60 ते 70 किलोमीटर अंतरावरती किल्ला आहे, हेही परीक्षेमध्ये आपल्याला विचारलं होतं. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेला हा काय होता, पहिला किल्ला होता. वयाच्या कितव्या वर्षी जिंकला होता महाराजांनी हा किल्ला, वयाच्या 16व्या वर्षी. आजची 16व्या वर्षाची मुलं काय करतात हा बघा तुम्ही. ठीक आहे. अनाथ बालिकाश्रमाची स्थापना डॅश यांनी केली. मग अनाथ बालिकाश्रमाची स्थापना कोणी केली होती, अनाथ बालिकाश्रमाची स्थापना ही महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी केली होती. ठीक आहे. त्याच्यानंतर महात्मा फुले यांनी कशाची स्थापना केली होती, तर बालहत्या प्रतिबंधक गृहाची 1863 ला केली होती, लक्षात असू द्या. विठ्ठल रामजी शिंदे यांनी डिप्रेस क्लासेस मिशनची स्थापना केली होती 1906 साली. विष्णू शास्त्री पंडित यांनी पुनर्विवाह उत्तेजक मंडळाची स्थापना केली होती 1865 साली. चारही लक्षात ठेवायचं, चारही महत्त्वाचं आहे. पुढचा प्रश्न 16 नंबर, श्री धर्मनीती या ग्रंथाच्या लेखिका कोण आहेत. कशाच्या, श्री धर्मनीती. मग हा ग्रंथ कोणी लिहिला होता,
तर हा पंडिता रमाबाईंनी लिहिलेला ग्रंथ आहे. कधी लिहिला होता? तर हा 1882 मध्ये लिहिला होता. ठीक आहे, परीक्षेत प्रश्न विचारलेला आहे, लक्षात ठेवा. मराठी विश्वकोशाचे पहिले संपादक होत, म्हणजे पहिले संपादक कोण? काय विचारलंय? मराठी विश्वकोशाचे पहिले संपादक कोण होते? मग पहिले संपादक कोण होते? तर तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी हे मराठी विश्वकोशाचे पहिले संपादक होते. मग प्रश्न विचारला जाऊ शकतो की महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाची स्थापना कधी झाली? मग ही स्थापना कधी झाली होती? 1960 मध्ये. आणि याचे पहिले अध्यक्ष कोण होते? तर ते डॉक्टर श्रीधर केतकर हे अध्यक्ष होते. आणि पहिले संपादक कोण होते? तर तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी हे पहिले संपादक होते. तिन्ही गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्यात. छत्रपती शिवाजी महाराजांनी पोर्तुगीज भागातून येणाऱ्या मिठावर मोठी जकात बसवली, म्हणजे मोठा कर बसवला होता. मग कशामुळे किंवा कारण? तर कारण काय होतं? त्यांना कोकणातील मीठ उद्योगांना संरक्षण द्यायचं होतं. ठीक आहे. पुढचा प्रश्न 19 नंबर. जिंजीचा किल्ला सध्याच्या कोणत्या राज्यात आहे? मग जिंजीचा किल्ला सध्याच्या कोणत्या राज्यामध्ये आहे? तर हा सध्याच्या तामिळनाडू राज्यामध्ये आहे. पुढचा आणि आपला शेवटचा महत्त्वाचा प्रश्न. गोपाळबाबा वलंकर यांनी डॅश या पुस्तकातून अस्पृश्यतेचं खंडन केलं. विठाळ उद्वंस, शेतकऱ्यांचा आसूड, स्त्री पुरुष तुलना आणि स्त्री धर्मनीती. या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला काय करायचं आहे? कमेंटमध्ये सांगायचं आहे. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल लगेच सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि व्हिडिओ कसा वाटतोय सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगत चला. धन्यवाद.